नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीतील भाजप पक्षाचे उमेदवार गणेश गीते नॉट रिचेबल आहेत. इच्छुक निलेश बोरा देखील नॉट रिचेबल आहेत. हे दोघंही भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी आहेत. तरीही भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या गणेश गीते यांनी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेणं हे महायुतीसाठी अति आवश्यक आहे. या दोघांच्या नॉट रिचेबल होण्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून प्रयत्नांची शर्थ सुरू आहे. मंत्री उदय सामंतांच्या नाशिकमध्ये भेटीगाठी सुरू आहेत. गीते बंधूंची उमेदवारी माघारी घेण्यासाठी गिरीश महाजन पुढाकार घेत असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली. त्यामुळे लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा सामंतांनी व्यक्त केली. दरम्यान नाशिकमधील अपक्ष उमेदवार परवेज कोकणी, विष्णुपंत म्हैसधुने, गोरख बोडके यांच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उदय सामंतांच्या भेटीगाठी सुरू आहेत. हे दोन्ही बंधूंच्या बाबत मी म्हटलं, गणेशजी असतील किंवा त्यांचे बंधू असतील गोकुळ, या दोघांच्या बाबतीमध्येच मी बोललो की गिरीश भाऊंनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना, म्हणजे तुमच्याकडनं. त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे. त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील. तर गीते बंधूंच्या माघारीसाठी आता उदय सामंत हे प्रयत्न करतायत. गीते बंधू उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला. नाशिकबाबत महाजनांची भूमिका सकारात्मक आहेत आणि गीते बंधू हे महाजन यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे महाजन त्यांची समजूत काढतील असंही उदय सामंत म्हणाले आहेत.